हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर बघूया राया आज डिनरसाठी काय सिलेक्ट करतोय. तर रायाने सिलेक्ट केलेला आहे उसळ भात विथ मांदेली फ्राय. तर चला, आपण घेतलेली आहे मांदेली फ्रेश अशी आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता त्यात टाकते मी हळद, मीठ, लाल मसाला, रेड चिली पावडर बोलतात, कॉरिएंडर पावडर, ब्लॅक पेपर पावडर, फिश करी मसाला मी इथे वापरते कारण फिश फ्राय मसाला अवेलेबल नव्हता, म्हणून मी कधी कधी फिश करी पण वापरते. आणि हा माझा घरगुती मसाला. आणि नंतर त्यावर टाकते मी लिंबू. मी प्रत्येक फिशमध्ये लिंबू हे टाकतेच, त्याने खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मी मसाल्याला, आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण बनवूया उसळ भात. त्यासाठी मी घेतली मूग आणि मटकीची घरीच भिजत घातलेली अशी उसळ. मी विकत कधीच आणत नाही, मी घरी भिजत घालते कडधान्य आणि त्याची उसळ बनवते. त्यासाठी तांदूळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, तेजपत्ता, इलायची, काळी मिरी, जिरे आणि दालचिनी आणि मोहरी असे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहेत. गॅसवर ठेवला आहे कुकर, त्यात टाकला आहे तेल. त्याच्यामध्ये टाकते सगळे खडे मसाले जे मी घेतले आहेत, तेजपत्ता, जिरे, मोहरी, दालचिनी, इलायची, काळी मिरी, लवंग. आणि त्यानंतर मी टाकते त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट जी मी मिक्सरमध्ये नाही, मी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. मग कांदा आणि हे सगळे पदार्थ व्यवस्थित आपल्याला ब्राउनिश करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित ब्राउनिश झाल्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला घालायचा आहे टोमॅटो हा थोड्या वेळानेच घालायचा आहे आपल्याला, कांद्यासोबत नाही घालायचा आहे, नाहीतर मग कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही आणि कुठलाच मसाला फ्राय होत नाही. त्याला व्यवस्थित आता आपण फ्राय करून घेऊया. त्यात टाकू हळद, मीठ चवीनुसार, मीठ घालून घेऊया. आणि त्यात मी टाकला आहे व्हेज पुलाव मसाला आणि त्याला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यात टाकते उसळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आपल्याला. आणि उसळ टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण पुन्हा मिक्स करून 2 मिनिटासाठी फ्राय करायचं आहे. फ्राय झाल्याच्यानंतर त्यात टाकूया तांदूळ, जे स्वच्छ 3-4 पाण्यात धुवून घेतलेले आहेत असे तांदूळ. आणि व्यवस्थित तांदळाला पण फ्राय करून घेऊन 2 मिनटं आपण त्याच्यात घालणार आहोत गरजेपुरतं पाणी. मी 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. एवढं पाणी घालायचंच आहे आपल्याला. आणि मग लावूया कुकरला झाकण. तर रेडी झाला आहे आपला भात. आता तो शिजेल तोपर्यंत आपण मांदेलीसाठी रवा घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे. त्याच्यात मी टाकते हळद आणि मीठ आणि थोडासा लाल मसाला मी घालते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचाही फ्लेवर रव्याला आला पाहिजे म्हणून. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मसाला घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मग त्याच्यात मांदेली डीप करून आपल्याला सगळे मांदेली डीप करायचे आहेत आणि त्या थोड्या वेळासाठी 5-10 मिनटं
ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रव्याचा फ्लेवर उतरेल. तोपर्यंत मी करून घेणार आहे ज्वारीची भाकर, कारण मला मच्छीबरोबर भाकर खूप आवडते, म्हणून मी एक भाकर करून घेतलेली आहे. भाकर झाल्यानंतर त्याच तव्यावरती मी फिश फ्राय करणार आहे, कारण मी पॅन वापरत नाही कधी फिश फ्राय करण्यासाठी. मी तव्यावरच फिश फ्राय करते, त्याच्यामध्ये चांगल्या होतात म्हणून मी तव्यामध्येच फिश फ्राय करते. बघू शकता आपण. आता मी तेलामध्ये, तेल मस्त गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी आता फिश टाकलेली आहे. जास्त क्वांटिटीमध्ये आपण फिश नाही फ्राय करायच्या, 7-8 अशा जास्तीत जास्त आपण तेलामध्ये टाकायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित कुरकुरीत फ्राय होतात. जास्त टाकल्या तर त्या अशा व्यवस्थित निघत नाहीत आणि त्या तुटतात, म्हणून मी थोड्या थोड्याच फ्राय करते. आणि पॅनमध्ये मी कधीच फिश फ्राय करत नाही, पर्सनली मला ते आवडत नाही, म्हणून मी तव्यावरच करते. बघा, व्यवस्थित आपल्या मांदेली फ्राय झालेले आहेत आणि त्या खाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. बघा, मस्त कुरकुरीत ब्राउनिश अशा झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण बघूया आपला उसळ भात झाला आहे. वाव, किती सुंदर असा. बघा, तुम्ही बघू शकता उसळ भात तयार झालेला आहे. तर गाईज, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी उसळ भात विथ मांदेली फ्राय? माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. तर आता बघूया आपल्या रायाला कशी वाटली माझी रेसिपी. त्याचं एक्सप्रेशन बघा. वाव, यम्मी. आणि त्याला आवडली मांदेली, म्हणून त्याने त्याच्या आत्याच्या मुलीलाही जबरदस्ती खाऊ घातलेली आहे. तुम्ही बघू शकता. तो तिलाही चारतो आणि तिचेही रिॲक्शन तुम्ही बघा. तिलाही खूप आवडलेली आहे. थँक्यू.